देवा मुलाचं लग्न तितकं होऊ देत, मुलीचं लग्न तितकं होऊ देत, तो जे शेतीचं काम अडकलेलं आहे ना ते पूर्ण होऊ देत. चार भिंतीच्या आतला आपला हा संसार आणि आपली सुद्धा मर्यादित तेवढीच विचारशक्ती, मानसिकता, कधीतरी उदात्त आपलं मन असावं. या जगासाठी काहीतरी, विश्व मांगल्यासाठी काहीतरी आपण मागावं. पण आपण इतके आकुंचित बुद्धीचे लोक आहोत. आपलं अंतःकरण खरं तर समुद्र इतकं व्यापक असावं, आभाळ इतकं व्यापक असावं, पण आपण आकुंचित बुद्धीचे लोक कितपट गेलेलो आहोत माहिती आहे का आपल्याला? एक माणूस भगवंताकडे गेला आणि देवाला म्हणतोय, देवा माझं पोट दुखतंय. भगवंत म्हणाले, माझ्याकडे कशाला आला, वैद्याकडे जा. म्हणे, देवा ते वैद्याचा बसचा रोग नाही म्हणे, ते तुझ्याकडेच नील होईल. म्हणे, अरे झालं काय? म्हणे, शेजारच्याने गाडी घेतली, आता जोपर्यंत तिचा ऍक्सिडेंट होत नाही तोपर्यंत माझं पोट दुखायचं थांबणार नाही. असे आकुंचित बुद्धीचे लोक आपण आहोत. कुठपर्यंत हे हेवे दावे, मद मत्सर, अहंकार आपण अंतःकरणामध्ये बाळगणार आहोत? एक खरं सांगू श्रोते हो, द्वेष, मद मत्सर, अहंकार हे सगळं अंतःकरणातून निघून गेलं ना की घरीच पंढरी आणि दारातच चंद्रभागा आहे आपल्या, लक्षात घ्या. पण आपण भटकतोय, आता नाही, गेल्या असंख्य जन्मांपासून आपण भटकतोय. पण भगवत भक्तीचे वेध अजूनही आपल्याला लागलेले नाहीयेत. कधीतरी प्रयास करावा आणि त्या परमेश्वराला सांगावं, संसार व्यसनी पडोले, संसार व्यसनी पडोले, देवा माझे मन लागो तुझे चरण, 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 पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाच माझा सिद्धी, हाच माझा सिद्धी, देवा माझे मन लागो तुझे चरण, देवा माझे मन लागो तुझे पाय, देवा माझे मन लागो तुझे चरणी. परमेश्वराला म्हणावं, एकदा या संसारातून थोडासा बाजूला कर आणि तुझ्या दारवंटात येण्याची बुद्धी दे बाबा आम्हाला. एकदा बोलाव तुझ्या दारासमोर, मागा ना कधीतरी देवाला. पण आपण हे नाही मागणार. आता तिकडून 2-4 दिवसाआधी सुद्धा माझं एक कीर्तन झालं, मागणीचं कीर्तन होतं. कीर्तन केलं आणि एक शेवटून उठून एक माणूस माझ्याजवळ आला, म्हणे, दीदी आज तुम्ही मागणी या विषयावर खूप उत्कृष्ट बोललात. आज मी सुद्धा देवाला काहीतरी मागितलं, मला आनंद झाला. म्हटलं चला काही का होईना परिवर्तन झालं. काय मागितलं म्हटलं काका? म्हणे, मी मागितलं एकदा सप्ते बंद पडले तर चालतील. म्हटलं पहिलीच मागणी अशी काय केली? दळभद्री मागणी का केली म्हटलं अशी? नाही नाही पुढे ऐका ना. म्हणे, दीदी सप्ते बंद पडले तर चालतील, एकदा काकडा आरती बंद पडली तर चालेल, एकदा लगन सराया बंद पडल्या तर चालतील म्हणे, पण जेवायची पंगत मात्र बंद नको होऊ देऊ म्हणे देवा. असं जर मागणं असेल तर ते कुठपर्यंत सिद्धीला जाणार आहे? उदात्त मागणं असावं, परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं. जगाचं मंगल कर देवा, सर्वांचं चांगलं कर. नेहमी नेहमी जर म्हणत गेलात ना की सर्वांचं चांगलं कर, सर्वांचं चांगलं कर, जगदीश्वर म्हणेल भरपूर दिवसापासून मागे लागलेला आहे, बाकीच्यांचं जाऊ दे, पहिले याचंच मी चांगलं करतो. असं म्हणत भगवंत आपलंही चांगलं करून देईल. मनामध्ये दुसऱ्यांचं भलं व्हावं ही भावना मात्र जागृत व्हावी. आता सध्या हे जे तिळ संक्रांतीचे दिवस सुरू आहे की नाही, तोंडाने म्हणतो आपण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. खरंच गोड बोलतो का आपण? ज्याला तिळगुळ दिलं त्याच्याच कन्या काढणारे आपण आहोत.
तो गेला. जरा पाठमोरा झाला, काय कामाचा आहे हा विनाकारण माझं तिळगुळ याच्या पुढे गेलं, कामाचंच नाही राहिलं. विनाकारण याच्यासाठी गेलं तिळगुळ असं म्हणणारे आपण आहोत. काय आहे ना, दुसऱ्यांचं चांगलं व्हावं हे बोलणं सोपं असतं, पण दुसऱ्यांचं चांगलं झाल्यानंतर ते पाहणं कठीण असतं. बऱ्याच वेळी काय होतं, हा चांगलं व्हावं इथपर्यंत मर्यादित आहे, पण चांगलं झाल्यानंतरही मनाला आनंद व्हावा आणि वाटावं कुठेतरी चला बरं आहे चांगलं झालं. म्हणजे नुसतं या बोलायच्या गोष्टी नाहीये, अंतःकरणापासून प्रत्येक वेळी समोरच्याला आशीर्वाद प्रदान करायचे असतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांवर सुद्धा अशा बऱ्याच संधी आल्या होत्या. परमेश्वराने म्हणावं, तुकोबराया काही हवं असेल तर मागा ना, तुमच्या भक्तीच्या ऋणातून उतराई व्हायचंय तुकोबराया, काहीतरी मागा. काय देऊ तुम्हाला? संपदा सोहळा काही हवाय का? तुकोबराय म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, आम्हा तयाचे व्यसन तो आमुचे निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळेतई. संतांना सुद्धा व्यसन लागत होतं. ऐकताय ना श्रोते हो? गेले नाहीत ना अजून घरी? घरी नका जाऊ बरं, म्हणजे तुम्ही उठून नाही जाणार पण मनाने जाऊ शकाल. जरा इथेच बसा. संतांना सुद्धा व्यसन लागत होतं. कुठलं व्यसन? आम्हा तयाचे व्यसन तो आमुचे निज विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला राजवैभव भोगणारी ती शबरी होती, पण लग्नाच्या वेळी ज्यावेळी बोकड कापण्यात येणार होते, सर्वस्वाचा त्याग केला. आणि माझ्या लग्नासाठी जर मोक्या जनावरांचा जीव जात असेल तर मग मी लग्न करणार नाही असं म्हणून शबरीने पलायन करावं आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये आता तिने राहावं. मातंग ऋषींनी शब्द द्यावा, शबरी एक दिवस तुझ्याकडे रामचंद्र प्रभू येणार आहेत. काही नव्हतं तिच्याकडे, सेवेशिवाय आणि भावभक्तीशिवाय काही नव्हतं त्या शबरीकडे. तिने रात्रंदिवस एक अट्टहास करावा, प्रभू रामाने दर्शन द्यावे, प्रभू रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिना हरिना, गातो मुखी हरिना, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करिया श्रीराम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करिया श्रीराम, श्रीराम 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 प्रभू श्रीराम. माता शबरीने रात्रंदिवस जगदीश्वराला आळवावं आणि गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवा, माझे राम येणार आहेत, माझे राम फार दयाळू आहेत, कृपाळू आहेत. शबरीकडे काही नाहीये, पण तरी तिला भेट देण्यासाठी माझे रामप्रभू येणार आहेत. किती दयाळू आहेत. कबीराचे विणितो शेले देव करी काम, कबीराचे विणितो शेले देव करी काम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कबीराचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, से विणितो शेले देव करी काम, कबीराचे विणितो शेले देव करी काम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. कबीराचे विणितो शेले देव करी काम, कौशल्याचा राम. अहो त्याचं काम दिलं त्याने, सोडून काय करायचंय? ते जगाचा भार सांभाळणारा परमेश्वर जाऊन शबरीचे उष्टे बोर खातोय. शबरीचा विषय निघाला म्हणून माझ्या डोक्यात आणखी एक विषय आला.
नुकतंच 2 दिवसाआधी आपण 22 जानेवारीचा प्रसंग अनुभवला नाही का? मला असं वाटतं एक प्रतीक्षा माता शबरीने केली होती आणि दुसरी प्रतीक्षा या भारतवासियांनी केली होती. 500 वर्षापासून प्रतीक्षा केली. 22 जानेवारी 2024ला रामप्रभू अयोध्येमध्ये सिंहासनावर आरूढ झालेत. एक मात्र तो दिवस आपल्यासाठी दिवाळीचा दिवस होता. शबरीची प्रतीक्षा आणि नंतर भारतवासियांची प्रतीक्षा. किती प्रतीक्षा केली. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे, राम आएंगे. आपको सभी को आता है ना ये भाव? मैं पहली लाइन गाऊंगी, आप दूसरी लाइन गाना. हो राम आएंगे आएंगे राम आएंगे. कहिए. वाह वाह, बहुत बढ़िया. रघुवर आएंगे आएंगे रघुवर आएंगे. वाह. मेरी झोपड़ी के भाग सारे कट जाएंगे, राम, मेरी झोपड़ी के भाग आज मिट जाएंगे. बोलिए श्याम रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की. अशा आता शबरीचा उत्तुंग झालेला भाव रामप्रभूंनी जाणावा आणि तिच्या घरी जावं म्हणून मी तुम्हाला सांगत होते श्रोते हो. अंतःकरणाचा भाव एकदा रुजू झाला की मग मात्र भगवंत काहीही द्यायला तयार आहे, सगळं काही द्यायला तयार आहे. आज तुकोबारायांच्या सुद्धा घरी भगवंताने जावं. भगवंताने म्हणावं मागा काय मागायचं, पण नाहीच मागितलं. शेवटी भगवंत पुन्हा निराश होऊन गेले. तुकोबारायांना वाटलं जरा आता देवाला मनवूयात, म्हणून त्याला जे आवडतं तेच त्याला जाऊन मागूयात. मग तुकोबाराया गेले, त्याच्या दारवंट्यात गेले आणि आज देवाला सांगतायत, देवा मी आज याचक सुद्धा आणि भिकारी सुद्धा बनून आलेलो आहे. का? कारण याचकाचं काय असतं ना, तो दारासमोर जातो, त्याला मिळेल त्यात तो समाधान मानतो. पण भिकाऱ्याचं असं नसतं. भिकारी जातो पण त्याचं समाधान होत नाही एका देण्यात, तो वारंवार जातच राहतो. म्हणून आज मी याचक सुद्धा आहे. तू जे मला देणार आहे, जे मी तुला मागणार आहे ते दिल्यानंतर मी समाधानी सुद्धा होणार आहे. पण भिकाऱ्याच्या अनुषंगाने तू कितीही दिलं तरी पण मी अतृप्त राहील. म्हणून आता तुझ्या दारवंट्यात येऊन एकच मागणी करतो अभंगाच्या पहिल्या.
अप्रतिम. ठाकलो सेद्वारी उभा याचक भिकारी. बघा, आणखी मध्यवर्ती प्रवेश करण्याच्या पूर्वी तुम्हाला मी सूचित करते बरं, याचा आवाज मोठा करा दादा. आधीच आज आपल्याला थोडासा विलंब झालाय सुरुवात करायला सुद्धा. मुद्दाम केलाय कारण आज जागराचा दिवस आहे, बरोबर की नाही. 7व्या दिवशी काय असतं, जागरण करायचं असतं. आपलं कीर्तन 10ला जर सुरू झालं तर मला असं वाटतं 2ला नक्कीच मी आता शेवट करू. चालेल ना, जमेल का आईसाहेब? आमच्या आईंचं काही नाही, लेकरू बोलताय समोर म्हटल्यानंतर त्यांना ते ऐकावंच वाटणार आहे. पण तुमचं काय, जमेल का 2 वाजतापर्यंत? नक्की. वा, इतका दांडगा भाव आणि इतकी दांडगी श्रद्धा मी आजपर्यंत कुठेच पाहिली नाही. खरंच जाऊ द्या, जास्त वेळ मी करणार नाही, अगदी वेळेतच कीर्तन संपवेल. पण अगदी प्रसन्नतेने आणि सावध होऊन कीर्तन ऐका, कारण कीर्तन बरं वाटावं म्हणून कधीच करायचं नाही. कीर्तन लोकांचं बरं व्हावं म्हणून करण्याची गोष्ट आहे. बरं झालं पाहिजे. इथून उठताना आज तुकोबारायांनी जी मागणी देवाकडे केली ती मागणी अंतःकरणात कुठेतरी रुजू करायची आहे. उठताना प्रेमास्पदाचा भाव इथून उठायचा आहे. आणि ज्या जगदीश्वराची 7 दिवस कथा ऐकली तो जगदीश्वर एकदा डोळ्यासमोर यावा, हा अट्टहास आपल्याला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, तुझ्या दारवंट्यात आलोय बाबा एकदाचा, याचक आणि भिकारी बनून आलेलो आहे. आता द्यायचं असेल ना तर एकच दान पदरात दे. तुझ्या प्रेमास्पदाचा भाव मला अर्पण कर, कारण तो तुला सर्वात जास्त आवडतो. देवाकडे मागणारे सर्वच आहेत, मी तुम्हाला आधीही बोलले, पण त्याला जे आवडतं की नाही ते मागण्यामध्ये खरी सार्थकता आहे. तुकोबारायांनी जाणलं माझ्या देवाला काय आवडतं. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. माझ्या भगवंताला प्रेम आवडतं. जिकडे जिकडे प्रेमाची दोरी ओढली तिकडे तिकडे भगवंत जातो. एवढंच नाही, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. प्रेमा नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. आमच्या ताईसाहेबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती गोड, खरंच आहे. प्रेमा विना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. या प्रेमाशिवाय समाधान नाही आहे. प्रेम ही एकमात्र अशी भावना आहे, अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. यामध्ये खाली वर उतार चढ अजिबातच नाही आहे. कसं आहे प्रेम? अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम मुकास्वादनवद. नारदजी म्हणतात भगवंताचं प्रेम कसं आहे. ऐकताय ना सर्व, ऐकताय ना. एकतर तुम्ही मायमाऊल्यात चष्मे लावतात, आतमध्ये झोपल्या की जागे मलाही कळत नाही. वरून काही जण डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपणारे असतात, म्हणून मला जरा चिंता वाटते पदोपदी. म्हणून जरा विचारत असते तुम्हाला. मी काय सांगत होते तुम्हाला? प्रेम सांगत होते ना. अंगी प्रेमाचे भरते, नेगे उतार चढते. ही प्रेम भावना अशी आहे जी कमी जास्त होतच नाही. नारदजी भक्ती सूत्रामध्ये सांगतात, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुकास्वादनवत. एखाद्या मुक्याला जर आपण काही गोड खायला दिलं तर त्याला जर विचारलं की सांग बाबा याची चव कशी आहे, त्याला सांगता येईल का? तो मुका आहे, त्याला सांगता येणार नाही, पण त्याला अनुभव नक्कीच येईल. प्रेम नाहीये बोलता दाविता सांगता, अनुभव चित्ता चित्त घेणे. प्रेम ही भावना व्यक्त करताच येत नाही कधी, ती फक्त अनुभव करावी लागते. आणि ज्यावेळी हे प्रेम भगवंताच्या चरणी रुजू होतं ना, कसं? पुन्हा नारदजी सांगतात, यथा ब्रज गोपिकानाम
गोपिकांचं जसं प्रेम होतं तसं प्रेम रुजू व्हायला हवं. कसं प्रेम होतं गोपिकांचं? यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र माधवहा. जिकडे दृष्टी जाईल तिकडे त्या जगदीश्वराचं केवळ आणि केवळ दर्शन त्यांना होत होतं. गोपिकांनी कधी वैराग्य धारण केलं नाही. गोपिका कधीच वनात जाऊन भगवंताची अविरत माळ त्या ठिकाणी ओढत बसल्या नाहीत. जिथे जिथे दृष्टी जाईल, जिथे जिथे मन जाईल, तिथे केवळ आणि केवळ आमचा कृष्ण आहे एवढी उदात्त भावना अंतःकरणामध्ये आहे गोपीच्या. आणि तसंही आपल्यासाठी सुद्धा सोपं करून दिलेलं आहे. थाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा. हा, सुखे येतो घरा नारायण प्रातस्मरणे. डोंगरेजी महाराज सांगतात, वैराग्य शब्दाचा अर्थ आपण जाणलाच नाही हो कधी. वैराग्य म्हणजे सर्व संघाचा परित्याग करणं आणि शेतात जाऊन किंवा वनात जाऊन झाडाची वाळलेली पानं खाणं याला वैराग्य म्हणत नाही. तर उपभोगाच्या असंख्य वस्तू जवळ असताना सुद्धा त्याच्याकडे ढोंकूनही न पाहणं याला वैराग्य म्हणतात. संसारामध्ये जर आपण आहोत तर उपभोगाच्या असंख्य वस्तू असताना सुद्धा त्या वस्तूंचा त्याग व्हावा. या माझ्या कामाच्या नाहीत अशी भावना ज्यावेळी मनात रुजू होईल त्या दिवशी भगवत दर्शन निश्चित. विठ्ठल विठ्ठल असं प्रेम दे जे नामदेवरायांनी तुझ्यावर केलं, असं प्रेम दे जे जनाबाईने तुझ्यावर केलं, असं प्रेम दे जे माता शबरीने केलं तुझ्यावर, ज्ञानोबारायांनी केलं, असं प्रेम आम्हाला दे देवा. किती उदात्त प्रेम होतं संतांचं मला सांगा. लहानगे नामदेवराया, अहो त्या बालब्रह्माने परब्रह्माकडे हट्टाला पेटावं आणि जावं त्याच्याकडे. भक्तीच्या यज्ञकुंडामध्ये नामदेवरायांनी देहाची आहुती द्यावी आणि जगदीश्वराला म्हणावं, हे एवढं दूध पिऊन घे नाहीतर कपाळ मोक्ष करेल तुझ्या समोर. देवाला यावं लागलं आणि नामदेवरायांच्या हातचं दूध प्यावं लागलं. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया. नामदेवरायांच्या हातून भगवंताने दूध प्यावं. एवढंच नाही, जनाबाईच्या हातून काय केलं? दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत असा जनाबाईचा भाव. तिच्यासाठी काय केलं देवाने? घरही झाडणे, साळीही कांडणे, केरतो भरणे अंगणीचा, आणि तसे पाणी वेगळे चक्रपाणी, घाली तसे वेणी हापुले हाते, बैसोनी एकांत पाहतसे केसात, उवाते मारीत लाहे लाहे. कांदेव नाही का श्रोते हो, जगाच्या पाठीवर इतकी सेवा करणारा कुठला पुरुष, कुठली स्त्री आपल्याला भेटणार नाही. माझ्या परमेश्वराने जनीच्या घरी जावं आणि तिच्या डोक्यातल्या उवा सुद्धा माराव्यात. जनीचं न्हाणं धुणं खाणं पिणं सगळं भगवंताने पाहावं. दुधाचे दात सुद्धा जनाबाईचे पडलेले नव्हते. अस्पृश्य समाजात जन्माला आलेली जनाबाई एका तपालपूत पुरुषाच्या कुशीमध्ये तिला आश्रय मिळावा आणि नामदेवरायांनी जवळ घ्यावं. तेव्हापासून अविरत नामदेवरायांच्या कामामध्ये तिने पडावं. एक नाही दोन नाही 14 जणांचं काम जनाबाईने सांभाळलं. 7-8 वर्षाची पोरती आणि काय अपेक्षा करावी तिच्याकडून? 14 जणांचं काम करावं. आणि सांगते, माझ्या जनीने एकटीने नाही काम केलं, पांडुरंगाने धावत यावं आणि जनीच्या प्रत्येक कामामध्ये हात लावावा आणि प्रत्येक कार्य पूर्ण करून घ्यावं. किती भगवंत सुद्धा उदार आहे, खूप कृपाळू आहे, अकारण करुणावरुणालय आहे. कुठलं कारण नाही लागत त्याला भक्तांवर रुजू होण्यासाठी. मग असं जे प्रेम आहे ना परमेश्वरा, जे भक्त तुझ्यावर करतात किंवा तू भक्तांवर करतो, असं सुंदर प्रेम तुम्हाला दे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. माझा भीक काही देवा, 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 देवा माझा भीक काही देवा, माझा भीक काही देवा. प्रेम भात की पाठवा, प्रेम भात की पाठवा, माझा भीक काही देवा, माझा भीक काही देवा. प्रेम भात के पाठवा, पाठवा, प्रेम बात पे पाठवा, प्रेम बात पे पाठवा.
भीक काही देवा माझ्या भीक काही देवा माझ्या भीक काही देवा माझ्या भीक काही देवा माझं भीक काही देवा. वाजवले तर जरा जोरात वाजवा ना टाळ्या. उगा कोपऱ्या कोपऱ्यातून आवाज आला की माझी ऍसिडिटी वाढते बरं. उगाच एक टाळी इकडून दुसरी टाळी तिकडून असं करण्यापेक्षा सगळ्यांनी वाजवायची. टाळी ही आनंदात वाजवण्याची गोष्ट आहे की नाही. मी जर तुम्हाला सांगितलं एखाद्याचं मरण झालं, तुम्ही असं म्हणाल का वा मरण झालं चांगलं झालं, असं होईल का? नाही, आनंदात वाजवायची टाळी. एकदा भरगच्च अशी टाळी वाजवून द्या. वा बहुत बढिया. माझं भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुकोबराय म्हणतात द्यायचं असेल ना तर ते असं जे अविरत प्रेम आहे, गुणरहितम कामनारहितम, असं जे प्रेम आहे ते प्रेम तू मला दे आणि त्याचा विसरही कधी पडू देऊ नकोस. तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती, असं असलेलं निरपेक्ष प्रेम तू माझ्या पदरामध्ये घाल. खरंच मागणी कशी मागावी हे संतांकडूनच शिकावं. किती सुंदर मागणी करतात. आपण कधी देवाला त्याचं प्रेम मिळावं अशी मागणी केली आहे का कधी देवाकडे? बोला जरा. अजिबात नाही. मी तुम्हाला पहिलेही बोलले आपल्या संसारासाठी भरपूर आपण मागितलं, पण कधी देवाकडे देवालाच कधी मागितलं नाही, कधीच नाही मागितलं. म्हणून जरा संतांच्या मागण्या ऐकून विचार करायचा काय मागायचं. बघा रामायणामध्ये एक राजा रघु होऊन गेले. एक सुंदर मागणी मी तुम्हाला सांगते आणि पुढे चलते. सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका. इथे बसलेल्या प्रत्येक तरुणांनी सुद्धा ऐका. रामायणामध्ये एक राजा रघु होऊन गेलेत. एक वेळी वनामध्ये जावं आणि यज्ञाचं अनुष्ठान करावं. असंख्य देवदेवतांच्या आहुत्या त्यामध्ये दिल्यानंतर पवनदेवांची आहुती त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि पवनदेव समोर येऊन साक्षात उभे राहिलेत. पवनदेवांनी विचारलं राजा रघु काय हवंय ते मागा. राजा रघु म्हणतात परमेश्वरा तुमच्या कृपेने सगळं आहे, पण एक मागणी मागायची आहे, तेवढी पूर्ण कराल का? हो नक्कीच पूर्ण करेल. तुम्हाला मागायला वेळ होईल पण मला द्यायला वेळ होणार नाही. लवकर मागा तुम्हाला काय पाहिजे ते. राजा रघुंनी केलेली मागणी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये अशी जपून ठेवा आणि घरी गेल्यावर तरुणांना सुद्धा सांगा. इथे बसलेल्या तरुणांनी सुद्धा ऐका राजा रघु काय मागणी करतायत. राजा रघु पवन देवांकडे हात जोडतायत. पवन म्हणजे काय? हवा, सगळीकडे फिरणारे. पवन देवाला हात जोडून सांगतायत हे पवनदेव, हा माझा जो भारत देश आहे ना, या भारत देशामध्ये राहणारी प्रत्येक स्त्री ही फार कष्टाळू आहे. घरामध्ये जर मालक नसतील, तिचं आईबापण जर नष्ट झालेलं असेल तर घरदार चालवण्यासाठी ही महिला फार कष्ट करते. दुसऱ्यांच्या शेतात जाऊन राबवते, पण आपल्या मुलाबाळांना मात्र सौख्य प्रदान करणारी ही माता आहे. माझी भारतातली माता फार कष्टाळू आहे. हे पवनदेव, ज्यावेळी शेतामध्ये जाऊन ती थकलेली असेल आणि घरी जाता जाता रखरखत्या उन्हामध्ये एखाद्या वेळी एखाद्या झाडाखाली बसावं तिला जर वाटत असेल आणि कदाचित ती त्या झाडाखाली बसली असेल आणि थंडगार हवेने कदाचित तिचा डोळा लागला असेल. ऐकताय ना सर्व? इथपर्यंत आलेत. आता पवनदेवांना सांगतायत पवनदेव कदाचित माझ्या मातेचा भारताचा कुव्याने जर डोळा लागला असेल तर हे पवनदेव त्या ठिकाणावरून तुम्ही एवढे संथ व्हा की माझ्या भारतीय स्त्रीच्या अंगावरचा पदर मात्र बाजूला व्हायला नको. ही मागणी राजा रघुंनी केली. भारतीय स्त्रीच्या पदराचं रक्षण करणारे महापुरुष आपल्या भारतामध्ये झालेले आहेत आणि त्यांनी मागणी करावी या भारताच्या स्त्रीचा पदर जपावा. पण आज टीव्ही चॅनल बघता बघता खरं तर पहिले असं समजत होतं की पहिले माणूस जनावर होता. आता पेपर वाचून कळायला लागलं की माणूस आजही जनावरच आहे. काय ना, भरपूर प्रगत झालोय आपण, पण आपल्या मनातले विचार मात्र अजून गढूळच आहेत. अहो तो रावण परवडला आपल्यापेक्षा. त्याने माता सीतेला हरवून त्या ठिकाणी नेलं होतं, तिचं हरण केलं होतं, पण तरीही तिच्याकडे विक्षिप्त नजरेने त्या रावणाने कधी पाहिलं नाही. सीता माता जिवंत मिळाली ही रामरायाची शक्ती होती, पण सीता माता पवित्र मिळाली ही रावणाची सुद्धा मर्यादा होती. आपल्यापेक्षा बरा होता तो रावण, विद्वान होता, अहंकारी होता, पण त्याने माता सीतेकडे कधीच वावग्या दृष्टीने पाहिलं नाही. त्याने आईच्या स्वरूपातच त्या माता सीतेकडे पाहावं. आणि आज एक आपण आहोत, हैवान दृष्टी झालेली आहे आपली. प्रत्येक स्त्रीमध्ये वासना पाहण्याची आपली दृष्टी झालेली आहे. मला खंत वाटते अशा या महाराष्ट्रामध्ये राहणारे आपण किती थोर पुरुष होऊन गेले आणि या महाराष्ट्रातला तरुण दहीहंडीचा कार्यक्रम करतो, एका स्त्रीला बोलवतो, ती स्त्री नाचते, लावण्या करते आणि एक नाही दोन नाही लाखोच्या संख्येने हा तरुण तिथे जाऊन शिट्ट्या वाजवतो आणि तिचा अश्लील प्रकारचा नृत्य पाहतो. किती शोकांतिक आहे आपल्या भारताची आणि आपल्या या महाराष्ट्राची.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर कधी येत नाही का? तुम्हाला कधी याची जाणीव होत नाही का की आपला राजा मुलगी नाचवणारा नाही तर मुलगी वाचवणारा राजा होता? कधीतरी त्या राजाचा आश्रय आपल्या डोळ्यासमोर आणावा, आदर्श आपल्या डोळ्यासमोर आणावा. माझ्या राजाने कधीच मुलगी नाचवली नाही. उलट शत्रूची मुलगी ज्यावेळी समोर उभी करण्यात आली त्यावेळी नखशिखांत तिचं सौंदर्य पाहिलं आणि मनात एकच सांगितलं, त्या मुलीला सुद्धा सांगितलं, ऐक नखशिखांत तुला पाहतोय पण मनामध्ये वासना येत नाहीये, मनामध्ये एकच भाव येतोय की हिच्या हृदयातून किंवा हिच्या उदरातून जर मी जन्माला आलो असतो तर मी किती सुंदर झालो असतो. शत्रूच्या मुलगीकडे पाहण्याची सुद्धा भावना काय आहे? मातृत्वाची भावना आहे. आपल्या डोळ्यातल्या रावणाला, आपल्या डोळ्यातल्या हैवानाला जरा बाजूला करा. स्त्री जात वासनेसाठी नाहीये. स्त्री सारखं पवित्र या जगामध्ये काहीच नाही हो. जिच्या उदरातून जन्माला यायचं तिलाच शिवी घालायची. एकमेकांशी बोलताना एवढ्या घाणेरड्या शिव्या तरुण देतात. या गोष्टी मी याच्याकरता सांगते कारण माझंही कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे आणि मी कॉलेजवर प्राध्यापिका आहे. असंख्य मुलांचा मुलींचा संपर्क येतो. मुलं एवढ्या घाण शिव्या देतात. ज्या आईच्या हृदयातून, ज्या आईच्या उदरातून जन्माला यावं त्या आईवरून, त्या वडिलांवरून घाणेरड्या शिव्या आपण द्यायच्या, हे कितपत योग्य आपल्याला वाटतं? आपल्या या सप्ताहाचं फळ जर आपल्याला काही पाहिजे असेल ना श्रोते हो, इथे बसलेल्या तरुणांना आणि तरुणींना सुद्धा विनंती करेल, एकदा फक्त जगदीश्वराच्या चरणावर जा आणि सांगा की मी आजपासून कुठलीच घाणेरडी शिवी देणार नाही, कुठलंच वाईट व्यसन करणार नाही, कुठल्याच मुलीकडे वाईट भावनेने पाहणार नाही. तुमच्या सप्ताहाचं फळ तुम्हाला असंच मिळून जाईल भगवंताच्या कृपेने आणि देईल भगवंत. मनोवांछित इच्छा पूर्ण होतील. जगाकडे पाहण्याचा मात्र दृष्टिकोन चांगला असावा. आणि इथे बसलेल्या तरुण मुलींना सुद्धा मी सांगेल, मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी आहे आणि बहिणीने सांगितलं तर त्यात काही वावगं नसतं. मुलींना सुद्धा माझं सांगणं आहे, मुलींनो जग फार वाईट आहे. तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय पण आई वडिलांनी सुद्धा मुलींना एक गोष्ट कान उघडे ठेवून सांगावी. मी नेहमी सांगत असते, प्रत्येक कीर्तनात सांगत असते, कारण ही काळाची गरज आहे. मला माहिती आहे ज्ञानोबाराया तुकोबारायांच्या विचारांपुढे हे विचार शून्य आहेत, थोकडे आहेत, पण तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी हजारोच्या संख्येमध्ये एक जरी सुधारला तरी सुद्धा आमचा परमार्थ सफळ आहे. या भावनेने मी बोलणं करते आणि बोलण्याचं धाडस करते. लक्षात घ्या श्रोते हो, मुलींना सुद्धा माझं सांगणं आहे, आई बाबांनी तिला सांगावं, घरातून बाहेर निघतीयस, उंबरठा ओलांडतीयस, लक्षात ठेव, कपाळाला कुंकू लाव आणि अंगभर वस्त्र घालून जर बाहेर निघशील तरच घरामध्ये यायचं, नाही तर नाही आली तरी चालते. अंगभर कपडे ही आपली सुरक्षितता आहे. एखाद्या कासवाच्या पाठीवर कुऱ्हाड जरी मारली तरी कासव मरत नाही, पण ज्यावेळी त्याच्या पाठीवरचं कवच काढून घेण्यात येतं, कासव वरून सोडला जरी तरी तो मरण पावतो. आपल्या अंगावरचे वस्त्र म्हणजे आपली सुरक्षितता आहेत आणि जोपर्यंत ते व्यवस्थित आहेत तोपर्यंत काळजी वाहण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाल मग त्या 3 वर्षाच्या मुलीचा काय दोष होता? मला माहिती हो, तिचा काही दोष नव्हता, पण तिच्या सुद्धा शरीराकडे पाहण्याची जी दृष्टी होती ना ती पण आपणच निर्माण करून दिली ना. मोठ्या तरुणी ज्यावेळी थोकडे कपडे घालतील त्यावेळी लहान मुलीमध्ये सुद्धा वासनाच दिसणार आहे, त्यामध्ये काही वावगच नाहीये. आपले कपडे, आपले आचार, आपले विचार, खरं सांगू तुम्हाला आपल्या शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळत असतो मातांनो. आपले शब्द इतके नेटके आणि इतके सुंदर असावेत, आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं चालणं हे सगळं मर्यादेत असावं. बाप ज्यावेळी बाजारामध्ये जाईल ना, बापाने ताठ मानेने जावं असं आपलं वागणं बोलणं असावं. ज्यावेळी चौकात लागलेले मुलीचे बॅनर वावा पाहतो की नाही, महाराष्ट्रातून पहिली आली, राज्यस्तरीय कॉम्पिटिशन मधून पहिली आली, बापाचं असं ऊर भरून येतं, माझ्या लेकराचं हे बॅनर आहे. 4 लोकांना ओरडून सांगतो की माझी पोरगी आहे, जी दिसते ना तिथे ती माझी पोरगी आहे. अहो त्या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीतरी स्वीकारा. तो बाप उगाच नाही खर्च करत आपल्यासाठी आयुष्य, जरा त्याची जाणीव असू द्यावी. ते म्हणतात ना, झिजू झिजू संसाराचा गाडा वाकला, भटामंदी हासू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. तो बाप कठीण आहे जाणायला, ती आई कठीण आहे, त्याच्या मागचे कष्ट अविरत चालू आहेत. त्या कष्टांना मात्र आपल्याला चांगले दिवस दाखवायचे, याच्यासाठी प्रयत्नात राहा.
मला इतका आनंद झाला आपल्या या चिखली गावामध्ये येऊन. असंख्य तरुण इथे आलेले पाहिले. इथे बसलेल्या प्रत्येक तरुणाईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर ज्यांचा परमार्थ झालेला आहे त्यांचं येण्यात काही नवल नाही हो, पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणांचं येणं या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि माझ्या माता माऊल्यांना सुद्धा पाहून माझ्या पाठीशी खरंच एका शक्तीप्रमाणे त्या उभ्या आहेत. मी तर म्हणेल आमच्या आईसाहेबांनी काय कुठून कुठून मोती रत्न हे शोधून आणलेत सगळे, त्यांचं त्यांना माहिती. इतकं सुंदर वातावरण, त्यात हे आमच्या माऊल्या. मला या ठिकाणी आल्यानंतर एक विषय माझ्या डोक्यात आला. बऱ्याच दिवसापूर्वी माझ्यासोबत घडलेला विषय मी तुम्हाला सांगते, ऐकताय ना सर्व. बऱ्याच जणांचा असा एक भाव असतो की स्त्रीने कीर्तन करू नये किंवा स्त्रीने व्यासपीठावर बसू नये. मुळात हा चर्चेचा विषयच नाहीये, गौण विषय आहे हा. ज्यांच्या मनात स्त्रीने कीर्तन करू नये हा भाव येतो ना, त्यांनी एकदा आईसाहेब मुक्ताबाईला आठवावं, आईसाहेब जनाबाईला आठवावं. पण जाऊ द्यात, याही गोष्टी जाऊ द्यात. आजच्याच भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते, मला सुद्धा पूर्वी एका मुलीने विचारलं होतं, मुलाने नाही किंवा माणसाने नाही, एका मुलीनेच. काय ना, स्त्री जात अशी आहे, समोरची जर स्त्री समोर जात असली तिला मागे ओढणारी आहे. कधीतरी अशा स्त्रिया एकत्र येतील आणि आपल्या धर्माचं कार्य करतील असं वाटत नाही खरं तर, कारण स्त्री जात कधी कधी मागे ओढते. पण इथे येऊन हे वातावरण पाहिलं, आईसाहेबांविषयी आपलं असलेलं प्रेम पाहिलं आणि त्यांचंही यांच्यावर सर्वांवर असलेलं प्रेम पाहिलं, माझ्या मनात आलं. त्या मुलीने मला विचारलं होतं की तेजस्विनी, कीर्तन करण्याचा अधिकार मुलीला नाही आहे, कीर्तन किंवा कथा करण्याचा, व्यासपीठावर बसण्याचा अधिकार मुलीला नसताना तू कशी काय बसते? मी बाकीच्या शास्त्रार्थ तिच्याशी केलाच नाही. तिला एकच उत्तर दिलं की थोकडे कपडे घालून डिस्को मध्ये नाचण्यापेक्षा अंगभर कपडे घालून हरिनामाचा जयघोष करणारी मुलगी कधीही श्रेष्ठ आहे, कधीही श्रेष्ठ आहे. काय करायचंय? थोकडे कपडे घालून जगामध्ये फिरून काय करणार आहे? पण अंगभर कपडे घालावेत आणि माझ्या पांडुरंगाचं गुणगान करावं, याच्यापेक्षा सापेक्ष भावना दुसरी जगामध्ये कुठलीच नाहीये. आणि ती जर आपण या ठिकाणी उपभोगत आहोत तर आपल्या चिखलीकर वासियांसाठी आजचा दिवस खरंच सुवर्ण दिवस आहे. विठ्ठल आजचाच नाही तर हा सप्ताहच पूर्ण सुवर्ण दिन. मला खरंच कळते आईसाहेबांवर आपलं नितांत प्रेम आहे आणि ते असंच राहावं. मित्र म्हणेल चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत हा सप्ताह असाच चालू राहिला पाहिजे, याला खंडनच नको पडायला कधी. इतकं सुंदर गोड असा हा सप्ताह. एकदा जगदीश्वराचं नामस्मरण घेऊयात आणि लगेच उत्तरार्धामध्ये प्रवेश करूयात. विठोबा रखुमाई हरि हरि दे दे, हरि हरि दे दे, हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय हरि जय जय, हरि जय 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 जय, हरि जय 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 जय, हरि जय जय जय
एक बात बताऊं आपको, पहले ताली बजा लीजिए। एक बात बताऊं आपको, ये सब हार देखकर हम भी आज चिखली पर अपना दिल हार बैठे हैं। इतका सुंदर आनंद, खरंच आईसाहेबांचं नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे। मी खरं तर वयाने फार लहान आहे, त्यांचं कौतुक करायला सुद्धा मला कुठेतरी मनात धास्ती वाटते, पण तरी मुलीने आईने मुलीचं कौतुक करावं आणि मुलीने सुद्धा आईचं करावं या भावनेने पुन्हा एकदा या नियोजनासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तर चला आपण उत्तरार्धामध्ये प्रवेश करत होतो। आपण ऐकत होतो अशा प्रेमाची मागणी या ठिकाणी तुकोबरायांनी केली। आपली ही वृत्ती अशीच असावी, कुठेतरी सगळ्यांचं भलं व्हावं ही भावना मात्र अंतःकरणामध्ये असावी। आता तुकोबराय म्हणतात, आता परत जायला लावू नकोस, माघार घ्यायला लावू नकोस। तुझ्या दारात जर प्रेमाची उपेक्षा करण्यासाठी आलोय ना, प्रेमाची मागणी करण्यासाठी आलोय ना, तर आता आमची तू उपेक्षा करू नको। म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात याचकाचा भार, 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 ये रे
ताईचं. याचकाचा भार घेऊ नये येरझार. आता हा भार डोक्यावर ठेवू नको आणि येरझार करायला लावू नको. तुकोबराय म्हणतात देवाला, पुन्हा पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा तुला मागणं, पुन्हा पुन्हा तू न देणं, पुन्हा पुन्हा येणं, हे असं करू नको. द्यायचं असेल तर आत्ताच दे, याच क्षणाला दे, असं मागणं तुकोबराय या अभंगामध्ये करताय. याचकाचा भार घेऊ नये येरझार. आता पुन्हा मात्र माघारी जायला लावू नकोस. ऐकताय ना तुम्ही सर्व? अगदी 10 मिनिटात मी कीर्तनाचा समारोप करते. फार बळजबरी नाही ना बसल्या? बसू द्यात. बळजबरी का होईना, आपण परमार्थ करायचा नाही का? आवडीने केला तर फारच चांगलं, पण बळजबरीने जरी केला तरी सुद्धा चालतं, हरकत नाही. 2 शेजारणी होत्या, एक म्हातारी, दुसरी पण म्हातारी. तिने फार हट्ट केला, म्हणे का ग नातवंड पाहिले, कोतवंड पाहिले, सगळं पाहिलं, अजूनही पंढरीच्या वारीला तू येत नाही. किती वर्षापासून मी जाते पंढरीच्या वारीला, पण तू मात्र येत नाही. ती म्हणायला लागली, अगं बाई काय करावं, किती दिवस अजून झुरावं, मला काही इच्छा होत नाही त्या पंढरीला येण्याची, कारण इकडे संसार पाठीशी लागलेला आहे. ती म्हणाली, हे बघ बाई, बास झाला संसार, आता नातू गीतू सगळे झाले, आता यावेळी वारीला तुला माझ्यासोबत यावं लागतं. कारण वारी ही कुठली पदयात्रा नाहीये, वारी ही वारकऱ्यांच्या मनातली भावना आहे आणि ही भावना जपणंच वारकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. वारीला चल म्हणते, हट्ट करते, चल तुला चलावं लागतं. हिने बळजबरी, मी तुम्हाला बळजबरीचा विषय सांगते. बळजबरी एक गाठोड घेतलं, त्यात 4 लुगडे टाकले आणि बळजबरी, बाई तू म्हणते म्हणून येते, नाही तर मला काही यायचं नाहीये त्या वारीला. ती म्हणते, अगं बळजबरी का होईना, चल माझ्यासोबत. निघली कशी तरी. आता रस्त्याने वारा आहे, वारा उधाण आहे, पाऊस आहे, पायाला खडे रगडणारच आहे. वारीमध्ये कशी कंडिशन असते माहिती आहे, पण तरी अंतःकरणामध्ये कुठेतरी ओलावा असतो. का? कारण वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. भगवंत वाट पाहतोय, त्याच्या दर्शनासाठी जायचंय. हा भाव कुठेतरी मनाला ओलावा देतो. कसं बस करत पोहोचले एकदाचे पंढरपूरला. मग अशी सगळी दिंडी बसलेली होती. ही जी बळजबरी आलेली होती ना, ही सर्वांच्या मध्ये उभी राहिली आणि तिने पदर खोचला आपल्या कमरेला आणि सांगायला लागली, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. हात दाखवते, या म्हणजे तुम्ही नाही बरं, तिला म्हणते मी. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. आता जाऊन पोहोचले होते ना, तिथे बसली होती, पदर खोचलेला होता आणि त्या लोकांना सांगते, हिने चांडाळणीने केलं म्हणे, बळजबरी आणलं हिने. मी नाही म्हणत होती, पायाला खडे रुतले, किती त्रास झाला, काय सांगावं. आणि बरं इथे येऊनही या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, आणि तिथे कुठेच नाही बसायला मला जागा. कुणी म्हणते यात शेजारणीनं केलं म्हणे, हा दुसरीकडे पाहू नका, हीच आहे ती चांडाळी. आजी माझ्या डोक्यातच दगड मारतील, मला चांडाळी म्हणते म्हणून. तुम्हाला नाही बरं आजी, समोरच्या तिला. हिनेच केलं म्हणे. काय केलं? या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया, बया, बया. एक बार जोरदार ताली. तुमच्यात नाही ना अशी कोणी शेजारी? आहे का? चांगली आहे, अशी असली तर चांगली आहे ना तुमची शेजारी. आमच्या आईसाहेब आहेत ना, तुम्हाला सर्वांना म्हणतात ना, चला पंढरीला, चला सप्ताहाला, चला कीर्तनाला. अशी शेजारी पाहिजे, आणि जी म्हणेल मागच्या गल्लीत भांडण सुरू आहे, चल जरा पाहून येऊ, जायचं नाही तिच्यासोबत. देखिए संग भी किसका हमें करना है. अगर किसी के साथ हो तो कृष्ण की बात किया करो. गौर से सुनिएगा जरा. अगर किसी के साथ हो तो कृष्ण की बात किया करो, और जब एकांत में हो तो कृष्ण से बात किया करो.
जर एकांतात असाल तर जगदीश्वराशी बोला आणि लोकांतात असाल तर त्याच्या विषयी बोला. म्हणून असा जो परमार्थ आहे हसत खेळत आपण करणारे आहोत आणि असाच परमार्थ खरं तर माझ्या भगवंताला सुद्धा आवडतो. आता मात्र तुकोबराय म्हणतात परत जायला लावू नकोस. पण हो, एक लक्षात ठेव देवा, जोपर्यंत माझ्याकडून तू सेवा घेत नाही ना तोपर्यंत हेही दान पूर्णतः देऊ नकोस. कारण सेवा जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मेवा मिळणार नाही. देरे हरी पलंगावरी असं चालेल का? अजिबात नाही. परमेश्वरा, आधी नामस्मरणाची सेवा आमच्याकडून करवून घे, मग प्रेमाचं दान आमच्या पदरात टाक. अभंगाच्या तुका चौथ्या म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, 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 तुका म्हणे सेवा घेतल्या वचन मज भिकाय देवा प्रेम भक्ते पटवा प्रेम भारती पाठवा प्रेम भारती पाठवा हो